लॉट्स ऑफ कंटेंट गाईज. स्वतः आम्ही दादांनी तर डेमो दिलाय, मला तो घ्यायला येत नाही. तर आता आपण इथून आपलं नारायणगाववरून दुसरी बस पकडतोय. सो आता मी आळे फाट्याला उतरलो तर आहे, आणि तर एकही गाडी यायला तयार नाही. गाईज आता एक किस्सा झाला. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. तर आत्ता मी आहे खोपोली डेपोला. ते बघा इकडे खोपोली डेपोला थांबलो आहे मी आत्ता. तर आपलं आजचं शूट होतं खोपोलीमध्ये, तर ते एंगेजमेंटचं शूट होतं. तर जास्त मी काय ब्लॉग केला नाही. बघा थोडासा एक व्हिडिओ काढला तो दाखवतो. ते शूट झालं आहे आपलं, आणि आता आपल्याला इथून जायचं आहे जुन्नरला. सो इथून आपल्याला पहिला बस पकडायची पुण्यात जायला, आणि पुण्यातून मग आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. आपल्याला ही बघा इकडली बस आली का माहीत नाही. सो आपल्याला इथून जायचं आहे पुण्याला, आणि पुण्यातून आपल्याला जायचं आहे नाशिक फाट्याला, आणि नाशिक फाट्यावरून आपल्याला जायचं आहे आळे फाट्याला. तर आपल्याला अशा 2-3 बस चेंज करायला लागतील. पण जर इथूनच डायरेक्ट जाणारी बस भेटली नारायणगावला तर आपल्याला चेंज नाही करायला लागणार. सो आता बघू आपला प्रवास कसा होणार आहे. आणि आजचा ब्लॉग फक्त खोपोली ते नारायणगावच असणार आहे. आजचा ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. सो असे शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत. सो आता नारायणगावला जाणारी गाडी पकडली आहे पूर्ण फुले गाडी. आणि आता बघू किती तास लागणार आहे आपल्याला पोचायला. गर्दी लोणावळ्याला खाली उतरलं गाडीच्या. लोणावळा बस स्टॉप, आणि थोडं खायला पण घेतलं. आणि आतून बेकारवाली गर्दी आहे, बसायला पण भेटत नाही. मला दारात बसलो, किती वेळ प्रवास आहे काय माहिती नाही. बघू तरी पण फुल मचमच चालू आहे गाडी. आता पण गर्दी किंवा कुठं आपलं एक खातो मस्त चाव चाव झालं आहे गाडी. लॉट्स ऑफ कंटेंट गाईज. टोल नाक्याला अडकलं वाटतंय बघा. इथून दिसतोय कंटेंट बघा, कंटेंट मला तो दिसत नाही, बट कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं नक्की बघेन मी. किस्सा झाला पण मला तो शॉर्ट रेकॉर्ड करता आला. माझ्या एक्झॅक्टली बाजूला तिकडे वरती आहे ना एक फ्लाईट बॅग ठेवली आहे. तर ती बॅग वरती त्या लोकांच्या डोक्यात पडली. सो तो शॉर्टमध्ये रेकॉर्ड करताना आला. ते त्यांना लागत असतील, पण असं फनी मुमेंट वाटली की एकदमच. बट मी रेकॉर्ड नाही करू शकलो. काश मी रेकॉर्ड करायला पाहिजे, तुम्हाला रेकॉर्ड करता आला पाहिजे. शॉर्ट करत मजा आली असते.
बसलो होतो आम्ही बसमध्ये आणि आता 6:30 वाजले. अंधार बघा, खूप अंधार झाला आहे. आणि आत्तासा तळेगावला आला आहे. मला वाटतं 9 वाजतील तर आम्हाला पोचायला. नारायणगावला परत मला तिथून दुसरी बस पकडायची. खूप वैताग आला आहे आणि दारातच बसून आहे. एकदम बेकार हालत झालं आहे. बघू आता तरी पण एकदा शूट करायचं होतं हा ब्लॉग. तर आता जस्ट आम्ही चाकण क्रॉस केलं आहे आणि पाठीमागे आलो तरी पण बसायला काही जागा नाही. गाडी फुटली अजून पण. आणि आत्ता पण उभाच आहे. अजून आपल्याला 2 तास लागणार आहे. आणि आता 8 वाजले. 4:30ला गाडीत चढले. पावासून जागा नाही आहे अजिबात. सो फायनली 4:30, 5:30, 6:30, 7:30, 8 आता 4.5 तासांनी मला बसायला भेटले सीट आणि सीटात भेटले. आणि आपण अजून 1 तास अजून लागणार आहे आपल्याला नारायणगावला पोचायला. बघूयात. आणि जास्त ब्लॉग शूट नाही केला आहे. खूपच तिथं कोपऱ्यातच बसून होतो. कोपऱ्यात मीच तिथे पुढेच बसून होतो. आता बघू इथून काहीतरी व्हिडिओ फुटेज भेटला जाईल. आता बघा तिकडे राजगुरुनगरचा हा बसस्टॉप आहे. आणि आता बाहेरून हे केळ्याचे वेफर घेतले खायला. बिकॉज आपण जेव्हा चढलेलो तेव्हा थोडे चिप्स घेतलेले मी ते व्हील्स करून. आणि त्यानंतर काय खाल्लं नाही. आणि दुपारी पण जेवलो नव्हतो. वेडिंग आपलं जे एंगेजमेंट झाली तिथे पण जेवलो नव्हतो. शूटवरून डायरेक्टली निघालेलो मी आपल्याला, कारण बस पण पकडायची होती आणि जायचं पण होतं. त्यामुळे आता हे चिप्स घेतलेत आणि चिप्स खातो. आणि अजून आपल्याला इथून 1 तास लागणार आहे राजगुरुनगरवरून पोचायला. आणि तिथे नारायणगावला गेल्यावर आपल्याला एक कॉन्टॅक्ट नंबर आला, त्यांना फोन करायचा आहे. मग ते आपल्याला घ्यायला येतील. बघून कसा होणार आहे प्रवास ते. आता गाडी थांबली मंचर डेपोला. आणि मी घरातून निघताना ओरिओचा बिस्किट आणला होता, तो माझ्या आत्ता लक्षात आला. आणि इथून मंचरवरून आता मला कमीत कमी 20-25 मिनटं लागणार आहेत पोचायला. तर आता तिकडे पोचल्यानंतर पाठवून अमयदादा आणि भाऊ वगैरे पण येत होते गाडीने. तर ते लोक ऑलरेडी घरी पोचलेत, म्हणजे लोकेशनला जिथे जायचं आहे आपल्याला तिथे. सो ते लोक आता मला तिथे नारायणगावला घ्यायला येतील. आणि तुम्हाला वाटत असेल सारखं मी खायचंच दाखवत आहे, का तर आता आणलं होतं तर आता खाऊन टाकतो. चला भेटूया तर डायरेक्ट नारायणगावलाच. फायनली आता उतरलो नारायणगावला. हा डेपो आहे नारायणगावचा. आता अमयदा वगैरे मला घ्यायला येत आहेत. बघूया कुठे, त्यांना आता कॉल लावतो आणि बघतो विचारून कुठे येत ते. आता अमयदादांनी तर डेमो दिला आहे, मला तो घ्यायला येत नाही. तर आता आपण इथून आपलं नारायणगाववरून दुसरी बस पकडतो आहे. ही बस पकडतो मी
आणि इथून आता आळे फाट्याला उतरायचं आहे आणि आळे फाट्यावर बघूया घ्यायला येते काय तर तिथून पण दुसरीकडे जायला लागेल आपल्याला जायचं भरपूरला. बघा आता या बसने जाऊया. बघू आता आळे फाट्याला आपल्याला उतरायचं आहे. काय समजत नाही आता मला मी काय बोलतो आणि काय नाही. तर मी नारायणगाववरून बस चेंज केली आणि आता कुठल्या तरी बसमध्ये बसलो. आळे फाट्याला आपल्याला उतरायचं इथून आणि तिथून परत तिसरी गाडी पकडून जायची आहे ओतूरला. फुल सक्सेस होणार आहे माझी. आय होप. मला असं वाटलेलं नारायणगावला तरी मला हे लोक घ्यायला येतील. एवढं असं काहीच झालं नाही आणि मूड ऑफ आहे. काय नाही कारण खूप ट्रॅव्हल करायला लागतं आहे. सो आता मी आळे फाट्याला उतरलो तर आहे आणि तर एकही गाडी यायला तयार नाही ओतूरला आणि आता वाट बघत बसावी लागणार एस टीची. पण एक पण एस टी पण नाही दिसत आहे. आता प्रायव्हेट गाड्या पण नाही दिसत आहे. बघू आता काय कसं जायचं बघायला लागेल. आता आजूबाजूला इन्क्वायरी करतो आणि बघूया. सो आता आळे फाट्यावरून ही तिसरी गाडी पकडली आहे कल्याणला जाणारी गाडी. तर या गाडीने आता ओतूरला उतरायचं आहे आपल्याला ओतूरच्या बसस्टँडला आणि आपल्याला इथून आता 30 मिनिटाचं दाखवलं आहे मॅपवर. बघा त्या किती वेळ लागलेला आहे. 5-6 तासाच्या प्रवासानंतर मी पोचलो आहे ओतूरला आणि भाऊ यश पण इथे आहेत आणि आम्हाला आता गेला आहे तो येतोय परत आम्हाला घ्यायला. आणि तुम्हाला आता ब्लॉग आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.